काल काय घडलं विशाळगडच्या पायथ्यात मी मुळीच त्याचं समर्थन करतो, पण हे घडलं का याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान कशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचं, बकरी कापण्या असतील, कोंबड्या कापण्या असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले, सरकारने अतिक्रमण केले. माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानगी दिल्या राहायचे तिथं. ओके कोण टाकलं 2002ला. हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठलाय का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला, आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असं भ्रम त्यात करून ठेवलेले आहे की न्याय प्रवेश विषय. तर न्याय प्रवेश विषय हा 158 अतिक्रमण सिद्ध झालेले, सरकारने सिद्ध केले, तर तिथल्या लोकांनी मान्यता दिली. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत. बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रवेश विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहेत तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून, कल्पेश पाटील. एकच माणूस गेले, बाकीच्या अतिक्रमण तुम्ही का काढले? माझा सरकारला अनेक प्रश्न, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, पण निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही 1.5 वर्षात का काढलं नाही? हा माझा प्रश्न. मला पुरोगामी शिकवतो एक माणूस इथला स्थानिक नेता, पालकमंत्री मला पुरोगामी शिकवतो. मला पटतो संभाजी. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विषयच न्यायप्रवेश नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रवेश विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? जे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चाललं, मला पोट करून. आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळेस संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये बोललो, शरद पवार साहेबांनी मी बोललो.
हे कुठे बोलले का ते? शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केली. मला एक गोष्ट शिकवतो. मला एक प्रश्न विचारत आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणजे त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही तिची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिले कुठं विशाळगड किल्ल्यावर. त्यावेळी हे भाष्य कुठे होतं? त्यावेळी याचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवतं पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आणि म्हणून मला काय पुरोगामित्व मला पूर्णपणे माहिती. गडकोट किल्ल्याचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले तर 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातन खात्याच्या माध्यमातून. रामना जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाही. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातन खात्याच्या माध्यमातून दिले. हे त्याला दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको. अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा. 1.5 वर्षापासून मी माझा त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसून नाही का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? ज्यावेळी तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आक्रोश शिवभक्त का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त जेन्युअनली तुला अडचण येतोय. अडचणी करण्यापेक्षा बघायला लागलं काय चाललंय विशाळगड. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं. ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची. आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला. तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा. कुठं पैसे इकडे तिकडे गडबड केले तरी जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेतात आणि जातात ते तिसरीकडे. मला शिकवणे दिली आणि कोणी शिकवणे मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेले त्याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती तसंच चालणार. आणि मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अरे वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे काही बोलले ते बोललेच सगळे. तरी तुम्हाला काय विषय प्रश्न असतील तर आपण मला विचार. माझे तर आपण प्रशासनाला माहित होतं त्यांनी निर्णय तिथं गेल्यानंतर आपल्याला फोनवरून संपर्क साधून तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तुम्ही मागे आला. तर तोच निर्णय आदल्या दिवशी झाला असता तर हे सगळं घडलं नसतं असं म्हणायचं. कारण या सगळ्याला जबाबदार माझा प्रश्न तोच प्रशासनाला माझं मत आहे. तुम्ही मला विषयाकडे घेऊनच का दिलं? काय लिहून दिलं मला प्रश्न? का परीक्षा बघितली तुम्ही? तुम्हाला द्यायचा होता ना निर्णय द्यायचा होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून मी मुक्त करू, आम्ही अतिक्रमण काढू. का माझी परीक्षा बघितली? काय शिवभक्ताची परीक्षा बघितली? राजे ज्या पद्धतीने सदृश परिस्थिती तिथे निर्माण झाली होती, अनोळखी चेहरे होते. बहुतांश मिरज, सांगली, आटपाडी
प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे. प्रशासनाचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे गेलो होतो. मी प्रामाणिकपणे गेलो. मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या. शिवभक्त येणार आहे. हा विषय असा नाही. हा विषय अनेक वर्षापासून चालू आहे. मी आले 1.5 वर्षातच. का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल? तुम्ही विचार करा करता या सगळ्या गोष्टीचा. वेळ होता त्यांच्या हातात. मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ पातळीवरती काही बोलणं झालं होतं का? कारण अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांचं आपलं बोलणं करून दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं. असं कोण म्हटलं? अशी चर्चा सुरू आहे. ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगावं. मी बोलतो. राजे, अतिक्रमण काढण्याबद्दल कायदेशीर मार्गाने काढण्याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण गजापूरमध्ये नाहक जे गारबोट लागलं त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं? हाच माझा मुद्दा आहे. मी त्याला समर्थन केलेलं नाहीये. त्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळे घडलं, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच का निर्माण झाली? तुम्ही काय केलं? तुम्ही आत्मचिंतन करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही? आज तुम्ही हे देऊ शकता. आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता. मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही? काल राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे अतिक्रमण काढा असा आदेश दिले प्रशासनाला. काल हे ज्या वेळेला घटना घडली विशाळ गडावर त्यावेळेला प्रशासनाला आदेश दिले की जे अतिक्रमण आहे ते काढून टाका असं सरकारनं सांगितलं. हे आदेश त्यांना 1.5 वर्षापूर्वी देता आले असते. पण हे सरकारला घडवायचं होतं का? आता हे मला माहिती नाही. मी सरकारची बाजू मी काही मांडू शकणार नाही. किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका पण संशयास्पद आहे. जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री जर हे माहित होतं की परिस्थिती तिथं म्हणजे सर्वदेशी होऊ शकते त्यांनी पुढाकार घ्यायचं. राजे, एकूणच आता या प्रकरणानंतर तुमच्यावरती आणि इतर शिवभक्तांच्यावरती सुद्धा आता पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले. पुढची आता तुमची भूमिका काय असेल? माझ्या गुन्हा नोंद केलाय का अशी माहिती मिळते. अशी जर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो होता शावडी पोलीस स्टेशनला. निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशन. अशी माहिती आता मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोलतोच नाही. पण हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली? कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं त्यावेळेला आम्ही सुखदेव गिरी आणि यांना आम्ही सांगितलं होतं की असं असं घडण्याची शक्यता आहे. नाही हे बघा हे काम प्रशासनाचं. शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचे सुद्धा त्यांना जबाबदारी होती. मग त्यांनी सिस्टम चालवली. काय सिस्टम चालवली? मी स्वतः तिथे येणार. हीच मोठी बातमी. हेच मोठं ह्याचाच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे. राजे तुम्ही म्हणताय की शिवभक्तांचा आक्रोश होता हे मान्य आहे. मात्र ज्या शिवाजी महाराजांचा विचार करून जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधी हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधी हात लावलेला नव्हता. मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने महाराजांचं विचाराची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टी केव्हाही समर्थन करत नाही. राजे पदाधिकारी आले होते त्यांची व्हिडिओ आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या नेतृत्वाने नाव घेऊन ती सांगत होते की गडावरच्या आम्हाला हिरवळ नष्ट करायची. हे गडावर पसरलेली हिरवळ नष्ट करायची. नाही गांभीर्याने गोष्ट घ्या तुम्ही. बरोबर आहे. तुम्ही आधी जो काढला त्या पद्धतीचा 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती. त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं प्रबोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये.
एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे, याच्या पूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, यासीन भटकर सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो. या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याची कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात. 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाई होतात. आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे उद्रेकाने होतात, हे घडतात, तर वेगळा रंग देऊ नका. मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो. माझा प्रामाणिक मुद्दा काय होता, अतिक्रमण करतात बरोबर. खासदार होता तुमच्या तालुक्यात, तुमच्याकडे गाव ते एक दत्तक घेतलं होतं तुम्ही. हे आजचा प्रश्न आहे, तुम्हाला उशिरा जागा असं आम्हाला मला उशीर काढ. मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाईट वाटते, मी का दिलं नाही विषयावर. माझी जबाबदारी स्वीकारतो. नाही, माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला केला होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाहीये, व माझी जबाबदारी होती. मी जायला पाहिलं होतं, मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो. आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो, मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं, ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधन केलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती, जो पुतळा नव्हता, तो पुतळा ह्या संभाजी छत्रपती सर्व शिवभक्तांनी बसवला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, तो जगात पोहोचल्यास त्या रायगडचं संवर्धन करतात. आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं 1 कोटी रुपये खर्च झाले, 1,30,00,000 रुपये खर्च रुपये या संभाजीराजांच्यामुळे आज किती कोट्यांनी रुपये मंजूर झालेले. हे मी रायगडचं काम. नाही, एक मिनिट. ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर ह्या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न. तुम्ही माझी चूक काढताय ना, मी मान्य करतो माझी चूक आहे. रायगडवर प्रश्न विचारा, गडकोटकरांच्यावर प्रश्न विचारा, माझा प्रामाणिक विशाळगडचे बद्दल प्रश्न विचारा. मी वेळोवेळी सरकारला सांगितलं, वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं, त्याच्याबद्दल काय बस किल्ल्यावर सत्तेत असणारं सरकार जबाबदार आहे. किल्ल्यावरील अतिक्रमणाला दीर्घकाळ सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे असं वाटतंय. सगळे सरकार. मला सांगा, राजस्थानचे किल्ले त्यांचा कुठला इतिहास नाही. उदयपूर घराणं सोडून, महाराणा प्रतापचं घराणं सोडून आज त्यांचे किल्ले किती सुंदर. आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाहीत, त्यांचे किल्ले पाहायला जातात. का आपले पर्यटक आहेत? आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला 25-50 हजार मध्ये जातो. तेव्हा एवढा फुटफॉल होता रायगड. मग पूर्वी का नाही झाला? सगळे मी ब्लेम मला करायचं, मी माझं काम करत होतो. पण एवढे वर्ष सगळ्या सरकारांनी का केलं नाही रायगड सरकार? आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा, उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मी म्हटलं, आम्हाला 25 किल्ले कमीत कमी दत्तक द्या, 1 पैसा नको सरकारचा, मी उभा करतो. आणि रायगड मॉडेल प्रमाणे संवर्धन जतन जसं होते त्याप्रमाणे मी 25 किल्ले संवर्धन जतन करतो. अजून मला दिलं नाही. काल अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जे मुस्लिम समाजाची घरात फाडतोड झाली आणि त्यात तुम्ही गेला. आता सरकारलाच काही हे लोकसभा निवडणूक आपण बघतो तेव्हापासून सरकारात काही ठिकाणी जातीय दंगली घडावायच्या आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे केले जातात. आणि कालची घटना ही राजेश शाहूंच्या विचाराला छेद देणारी आहे. याला जोडून एक हे आहे की हे जे काल जे सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे, तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं, कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. असं लेखी निवेदन मंगळवारी दिलेलं आहे. हा प्रश्न मला काय विचार नाही याला जोडून यांचा प्रश्न असा तुमच्या आंदोलनाचा तुम्हाला पुढे करून घटना घडवायचा दावा आहे का सरकारचा? तुमचा हेतू चांगला असेल पाहिजे. तुमचा हेतू चांगला आहे, प्रामाणिकपणा आहे, परंतु तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं लोकांचं नुकसान झाल्यावर त्याला जबाबदार कोण? त्यांच्या हाताला जबाबदार कोण? त्यांच्या गाड्या कोणाला जबाबदार कोण? मी पूर्ण राजकारणात मी आता मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाहीये. मी शिकायला लागलो या गोष्टी.
मी कुठल्या महायुतीत नाही, मी कुठल्या महाविकास आघाडीत नाही. मी छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला कारण का ते माझे वडील होते म्हणून. पण मी दोन्ही आघाडीत नाही, युतीत सुद्धा नाही. म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसून काहीतरी तुम्हाला बदनाम करायचं तो जर केला असेल तर मी विचार करीन. पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही, अतिक्रमण काढायचा. त्यात काही दोष आहे का? दोष नाही. मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारा. महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री आले होते, मला माहित नाही तुम्ही भेटला रात्री 1 वाजता आले ते माहित नाही मला, तुम्ही विचारा. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं, मग प्रशासनाने काय काल यंत्रणा लावली नाही. तुम्हाला बैठकीत एवढ्या वेळेस बोलू, तुम्ही बैठकीत गेला नाही असा त्यांचा आरोप आहे. आणि प्रशासनाने आपल्याला पोलिसांना सांगितलं. मला सांगा बैठकीत काय निघणार होतं? मी त्यांना एक प्रश्न विचारला, त्याला मी प्रश्न विचारला बैठकीत, कुठं विचारला मी ते सांगू शकत नाही आणि ते प्रोटोकॉलमध्ये बसणार नाही. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडवणार आहे मला सांगा. तर तुम्हाला बैठकीत येतो ते नाही, आम्ही नाही सोडू शकतो, आम्हाला थोडं हे द्या, ते द्या, हे द्या. म्हणजे तुमच्याशी बसत नव्हतो नाही. माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री डिसिप्लिन लागत पाहिजे. काय चुकीचं माझी बैठक कुठं लागत पाहिजे? मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी. काय चुकीचं माझ्या विषय संपला. कालच्या घटनेबद्दल काय काल एकूण जे तोडफोड त्याच्यात तुम्ही काय बोलायचं? तेच माझी सुरुवातच त्यावर मी केली. चला आता मला जायचं शावडीला. आता मी विचार करणार आहे बाबा, सोशल मीडियावरती चलो मोहीम इशारा फत्ते, आता मोहीम ट्रेंडिंग तुम्ही जर म्हटला असं तुम्हाला समजतंय म्हणून मी निघालो. समजा तुम्ही सांगितलं तुम्हाला समजलंय, कधी मी एक तिथे जातो त्याच्यामध्ये माझ्यावर नंतर स्टेटसचं प्रकरण झालं शिवाजी प्रकार हे आपला 14 स्तंभ आहे आणि अशा ठिकाणी मला माहिती आहे कसं कुणी केले, काय केलंय, कुणी असावं पण पत्रकारांना संरक्षण देणं. अक्षरशः राजे आम्ही पुढे जात होतो, आमचे बूम काढून घेतले, गाडी पण पुढे जाऊ देत नाही, चाकू लावले पोटाला. पत्रकारांना संरक्षण आणि या बाबतीत व्यक्तिगत मी स्वतः तुमच्या सर्वांशी